हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवू देत. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा एक नवीन ब्लॉग सुरू करते, छान असा, सुंदर असा. तर स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, कारण पुढचे व्हिडिओज ची नोटिफिकेशन जी काही आहे ती तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक केल्यानंतरच भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहायला भेटतील कंटिन्यूअस. त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि पुढचे खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येत आहे तुमच्यासोबत. त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल, मित्रमैत्रिणींपर्यंत, फॅमिली सर्कलपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आता ना अलीकडे आता म्हणजे सणांची सुरुवातच झाली आहे. तर जे काही आता येत आहे दिवाळी. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये आपलं म्हणजे सण दिवाळी म्हटलं की सगळ्यात मोठा सण. आणि आता जसं की उद्या कोजागिरी पौर्णिमासुद्धा येते आणि विशेष असे सण समारंभ असतात. त्यावेळेस आपण खूप छान असं प्रसन्न वाटतं. आपण घरामध्ये तसं वातावरण निर्मिती करतो आणि त्यातलं एक मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं ते म्हणजे की रांगोळी. आपण जी काही दारासमोर काढतो ती असो किंवा मग देवघरासमोर काढतो ती देवासमोरची. तर त्या संदर्भातीलच आजचा व्हिडिओ असणार आहे की आपण दर वारानुसार म्हणजे आठवड्याचे जे वार असतात त्या वारांच्या नुसार आपण कोणत्या रांगोळ्या काढल्या पाहिजेत. तर त्याचे साचेसुद्धा भेटतात रेडीमेड. फक्त त्याच्यावरती तुम्ही रांगोळी टाकून स्प्रेड करू शकता. प्रत्येक वाराचे वेगवेगळे साचे असतात. पण मला असं वाटतं की साचे पण ओके आहे. ज्यांना अजिबातच वेळ नसेल त्यांनी साच्या यूज करा. पण तुम्ही जर हाताने रांगोळी काढलीत ना तर त्याचं आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे आपण स्वतः काढलेलीची म्हणजे साच्याने काढण्यापेक्षा स्वतः असं आपण रेखाटून जी काढतो त्याचं खूप भारी वाटतं आपल्याला. आणि आपण शिकत जातो, थोडीशी आपल्या हाताला पण सवय होत जाते आणि त्यामुळे तशी रांगोळी काढणं पण खूप छान वाटतं. तर अशा ज्या वारानुसारच्या रांगोळ्या असतात तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की सोमवारी कोणती, रविवारी कोणती, शुक्रवारी कोणती, म्हणजे दर वारानुसार कोणती रांगोळी तुम्ही काढली पाहिजे. अगदी तुम्ही ती देवघरासमोर काढू शकता किंवा मग दाराच्या समोर काढू शकता, उंबरठ्याच्या शेजारी. आणि अगदी छोटीशी असते, अगदी हार्डली 5 मिनटं लागतात त्याला. म्हणजे अगदी आपण उंबरठ्याजवळ स्वस्तिक वगैरे काढतो त्याचसोबत जर ही छोटीशी रांगोळी काढली प्रसन्न. आणि प्रत्येक द्वाराच्या रांगोळीचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे ह्या रांगोळ्या आपण काढणं गरजेचं असतं. त्याने खूप शुभ आपल्याला फलप्राप्ती होते. आणि अलीकडे मी खूप त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेते, अनुभव घेते, कारण गेली 1-1.5 वर्ष झालं मी ही गोष्ट माझ्या रुटीनमध्ये ॲड केलेली आहे. बऱ्याचशा ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलंसुद्धा असेल. तर मला पण साचे घ्यायचे होते पण मला साचे अवेलेबल झाले नाही. पण जेव्हा मी हे रांगोळ्या कशा काढायच्या, प्रत्येक वाराच्या डिझाईन्स वगैरे पाहिल्या आणि त्यानुसार जेव्हा मी काढायला लागले तर मला तेच आवडलं आणि खूप छानपैकी एक 5 मिनटात आपलं होऊन जातं आणि भारी वाटतं आपण हाताने काढल्यानंतर. आणि दर वारानुसार वेगवेगळी रांगोळी काढल्यावर त्याचे फळ आपल्याला खूप छान भेटतं. तर मला भेटलं ते जे माझ्याकडं आहे म्हणजे त्याची माहिती, तर ती मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा करेल. तर व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे स्किप करू नका, अशा चॅनलवर कनेक्टेड राहा. तर चला सुरू करूया. तर चला, पहिली रांगोळी आता आपण काढणार आहोत ती म्हणजे सोमवारची. तर ही रांगोळी कशी काढायची तर तुम्ही ती व्यवस्थित नीट स्क्रीनवरती बघून घ्या आणि बघता मी जे काही ह्याचं महत्त्व सांगते ते सुद्धा ऐका. तर ही रांगोळी काढल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनधान्य वृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर घरात लक्ष्मीची कृपा होते आणि घरात ह्या रांगोळीमुळे एक चैतन्य निर्माण होतं आणि एक शांतता लाभते. तर अशी ही सोमवारची रांगोळी काढल्याचं महत्त्व आहे आणि ह्या रांगोळीचं महत्त्व आहे आणि त्यापासून आपल्याला हे लाभ भेटतात. त्याचबरोबर ह्या रांगोळीमुळे चंद्राची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि अशा प्रकारची ही मंगलदायी अशी रांगोळी जर आपण सोमवारच्या दिवशी दाराबाहेर किंवा देवासमोर काढली तर आपल्याला हे सगळे लाभ प्राप्त होतात. त्यानंतर आहे ही मंगळवारची रांगोळी. तर ही रांगोळी काढल्याने आपल्याला संतती प्राप्त होते. त्याचबरोबर मंगळ ग्रहाच्या पूजनाचा लाभ भेटतो. म्हणजे मंगळ ग्रहाच्या पूजनाची जो लाभ असतो तो आपल्याला भेटतो. त्याचबरोबर शास्त्राचे ज्ञान मिळते. आणि रीम हे बीजाक्षर जे आपण ह्या रांगोळीमध्ये काढतो तर ते सूर्याशी निगडीत असल्यामुळे सूर्याच्या जीवनशैलीची जी शक्ती असते ती आपल्याला प्राप्त होते. आणि
आपल्याला आरोग्यदायी असं म्हणजे सूर्याची जी काही शक्ती आहे ती प्राप्त झाल्यामुळे आरोग्य आणि बाकीच्या गोष्टींची आपल्याला आपोआप पूर्तता होते आणि लाभ होतो. तर अशा प्रकारची ही मंगळवारची शुभ फलदायी अशी ही रांगोळी आहे, ज्यातून आपल्याला बऱ्याच प्रकारचा जो काही आणि मेन म्हणजे संतती प्राप्तीचा जो काही लाभ आहे तो भेटतो आणि मंगल ग्रहाच्या पूजनाचा पण लाभ भेटतो. तर ही आहे बुधवारची रांगोळी. तर ही रांगोळी काढल्यामुळे आपल्याला बुध ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो. त्याचबरोबर पती पत्नीमधील प्रेम संबंध वाढून म्हणजे प्रेम वाढून घरामध्ये सुख शांती नांदते आणि ऑफकोर्स पती पत्नीमधील संबंध जर चांगले असतील तर घरात शांतता राहतेच. तर हा एक महत्त्वाचा ह्या रांगोळीमुळे फायदा होतो. त्याचबरोबर पैशाचे होणारे नुकसान टळते म्हणजे जे काही आर्थिक नुकसान आपल्या होणार असतं ते टळण्यासाठी ह्याची मदत होते आणि अशी ही फलदायी रांगोळी आहे. तर आता बघूया आपण गुरुवारच्या रांगोळीचं महत्त्व. तर ही आहे गुरुवारची रांगोळी. आता कशी काढतो ते म्हणजे काढायची असते ती बघून घ्या. तर ह्या रांगोळीमुळे सुद्धा ही रांगोळी काढल्याने संतती प्राप्तीचा लाभ भेटतो. त्याचबरोबर गुरुग्रहाच्या पूजनाचा तुम्हाला लाभ मिळतो. तसेच शास्त्राचे ज्ञान प्राप्त होऊन तुम्हाला महत्त्वाकांक्षी म्हणजे तुमच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता होते आणि तुम्हाला कीर्ती प्रदान होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतात त्यांची पूर्तता होऊन तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त होण्यास मदत होते या रांगोळीमुळे. तर शुक्रवारची जी काही रांगोळी आहे ती काढल्यामुळे तुम्हाला शुक्र ग्रहाच्या पूजनाचा लाभ भेटतो. कारण आपण कोणतीही रांगोळी आता प्रत्येक ग्रहाच्या पूजनाचा लाभ म्हणजे आपण रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून अगरबत्ती उदबत्ती दाखवून नमस्कार करत असतो, त्यामुळे प्रत्येक ग्रहाच्या पूजनाचा लाभ भेटत असतो. तर या रांगोळीने शुक्रवारच्या तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी जुळतात, त्यांना योग्य जोडीदार प्राप्त होतो आणि चांगले प्रकारे त्यांचे विवाह संपन्न होतात. त्याचबरोबर हा वार जो आहे शुक्रवार तो देवीचा वार असल्यामुळे देवीचा वरदहस्त किंवा आपल्या कुलदेवी असेल किंवा आदिशक्तीचा वरदहस्त तुमच्यावरती कायम राहतो आणि अशी हीची तुम्हाला फलप्राप्ती भेटते. तर शनिवारची जी काही रांगोळी आहे ती काढल्यामुळे तुम्हाला शनिग्रहाच्या पूजनाचा लाभ भेटतो. त्याचबरोबर तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्ती होते. त्यानंतर भूत प्रेत पिशाच्य बाधा ह्या होत नाहीत, यापासून तुम्हाला संरक्षण मिळते. त्याचबरोबर शनी हा एक न्यायप्रिय ग्रह आहे, त्याचबरोबर कधी कधी दुःख देणारा सुद्धा आहे. तर या रांगोळीच्या पूजनामुळे किंवा या रांगोळी काढल्यामुळे तुम्हाला शनिग्रहाच्या पूजनाचा लाभ तर भेटतो. त्याचबरोबर तुमच्या दुःखांचे निर्दालन करण्याची ताकद या रांगोळीमध्ये असते, म्हणजे तुमचे दुःख नाहीशी करण्याची ताकद असते. तर ही रविवारची रांगोळी आहे. ही रांगोळी काढल्यामुळे तुम्हाला रवी म्हणजे सूर्य, तर सूर्याच्या पूजनाचा तुम्हाला लाभ मिळतो. त्याचबरोबर ह्या रांगोळीमुळे म्हणजे तुम्ही जे काही कामे हाती घेतलेली आहेत, एखादं तुमचं महत्त्वाचं काम असेल, एखादी गोष्ट असेल तुमच्या आयुष्यातील, तर ती गोष्ट पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला यश येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळवता आणि सूर्याच्या अव्यक्त शक्तीचा अनुभव येतो. तर मग अशा होत्या सगळ्या 7 वारांच्या रांगोळ्या. तर कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थोडंसं माझं म्हणजे काय झालं, फॅन चालू होता त्यामुळे ती रांगोळी येण्याची स्प्रेड होत होती, पसरत होती. तर तेवढं समजून घ्या. आणि पाटीवरती मी काढत होते. पाटी घेतलेली एक म्हणजे जी रफ पाटी आहे, जी कोणी यूज करत नाही, अशी थोडीशी खराब झालेली आहे. मग त्याच्यावरती मी रांगोळ्या काढल्या आणि नेमकं आज ती रांगोळी पण माझी संपलेली, अगदी एवढीशीच होती, मी तीच गोळा करून करून काढत होते. पण कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थोडीशी माझी फिनिशिंग इग्नोर करा, थोडीशी डल असू शकते. तर कारण मला मेहंदी डिझाईनसुद्धा येत नाही इतकी छान काढायला, त्यामुळे. तर चला, कसा वाटला व्हिडिओ एकंदर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आय होप तुम्ही म्हणजे उद्यापासूनच ह्या गोष्टी आत्मसात करा, ट्राय करा आणि त्याचे काय रिझल्ट येतात ते मला तुम्ही यूज केल्यानंतर वाटल्यास कधीही कमेंटमध्ये सांगा. कुठल्याही व्हिडिओच्या तरीही चालेल, पण एकदा तुम्ही ट्राय करून बघा त्याचे काय फल आहेत किंवा काय लाभ अनुभव तुम्हाला भेटतोय ते तुम्हाला नक्की कळेल स्वतः केल्यानंतर. आणि उद्या तर कोजागिरी पौर्णिमा आहे, तर खूप छान दिवस आहे. उद्यापासून ही गोष्ट
सुरुवात करण्यासाठी आणि कंटिन्युअसली करत राहा. तर चांगल्या गोष्टींची सुरुवात ही करण्यासाठी कोणताही दिवस लागत नाही, कोणतीही वेळ. आणि आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीसाठी कधीही उशीर होत नाही. एखादी गोष्ट करायचं जेव्हा आपल्या मनात येतो, आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट केली पाहिजे, कदाचित तीच वेळ योग्य असते आणि तीच एक चांगली योग्य वेळ असते ज्यावेळी आपण एखाद्या नवीन गोष्टीसाठी सुरुवात करायची असते ते. तर चला, भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओज. होतोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.